पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. प्रथम काही कृती करून पाहूया. कृती 1. वरच्या दिशेने एक चेंडू फेका. तुम्हाला काय आढळते? आपल्याला असे आढळते की चेंडू वर जाताना त्याचा वेग कमी होतो. तो एका निश्चित उंचीपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर खाली पडू लागतो. कृती 2. वेगवेगळ्या वस्तुमानाचे 2 चेंडू इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडा. कोणता चेंडू सर्वप्रथम जमिनीवर पोहोचतो? तुम्हाला असे आढळेल की ते दोन्ही चेंडू एकाच वेळी जमिनीवर येऊन पोहोचतात. कृती 3. वहीतून 2 सारखी पाने काढून घ्या. त्यापैकी एक कागद चुरगाळून गोलाकार करा. दोन्हीही कागद एकाच वेळी जमिनीवर सोडून द्या. तुम्हाला काय दिसते? चुरगाळून गोळा केलेला कागद जमिनीवर दुसऱ्या कागदाच्या आधी येऊन पोहोचतो. याचे कारण काय असावे? हवेतून जात असताना कोणत्याही वस्तूला हवेचा विरोध होत असतो. चुरगळलेल्या कागदाच्या बोळ्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या पसरट कागदावर हवा जास्त विरोध निर्माण करते. म्हणूनच चुरगळलेला कागद जमिनीवर आधी येऊन पोहोचतो. कृती 4. एक पक्षाचे पीस आणि एक कागद घ्या. दोन्ही वस्तू एकाच वेळी खाली सोडून द्या. दोन्हीपैकी जमिनीवर प्रथम काय पोहोचते? कागद पिसाच्या आधी जमिनीवर पोहोचतो. आता हीच कृती आपण हवा काढून टाकलेल्या वायुपात्रात करून पाहू. यावेळी कोणती वस्तू तळाशी आधी पोहोचते? पीस आणि कागद या दोन्ही वस्तू एकाच वेळी तळाशी येऊन पोहोचतात. वरील कृतीवरून आपण काय शिकलो? सर्व पदार्थ, मग ते पोकळ असोत किंवा भरीव, मोठे किंवा लहान, त्यांना वरून सोडले असता त्यांचा खाली येण्याचा वेग समान असतो.